रसिक श्रोत्यांना नंदकुमार भणंगचा सप्रेम नमस्कार. या आजच्या भागात आपण बघणार आहोत एक अतिशय सुंदर अशी कविता, जी की लिहिलेली आहे मनमोहन नातू यांनी. मनमोहन नातू अर्थात गोपाळ नरहर नातू, ज्यांचा जन्म माणगाव येथे 11/11/1911 रोजी झाला होता आणि त्यांचा मृत्यू 7/5/91 रोजी झालेला आहे. मनमोहन नातू हे लोककवी या नावाने सुप्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक साहित्य मीनाक्षी दादरकर या टोपण नावानं पण लिहिलेलं आहे. पण मला वाटतं जुलैमध्ये मी एक त्यांची कविता आसमान कराडून गेला ही सादर केली होती, जी की स्वातंत्र्यवीर सावरकरांवर होती. आणि त्याच वेळेस मी त्यांचा पुरेसा परिचय करून दिलेला होता. तर यावेळेस पण आपण सावरकरांवरीलच एक कविता सादर करणार आहोत. आणि हे काव्य त्यांनी सावरकरांना आवडणाऱ्या सुनीत या काव्य प्रकारात बांधलेलं आहे. या सुनीतमध्ये 14 अक्षरे असतात प्रत्येक ओळीत. आणि त्यानंतर ही कविता त्यांनी प्रायोपवेशनाद्वारे अवतार कार्य संपविणाऱ्या मृत्युंजय सावरकरांना अर्पित केलेली आहे. तर आपण ऐकूया ही कविता आणि त्याचं सार, रसग्रहण. स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानातील आपल्या काळकोठरीत असतानाच त्यांची काव्यप्रतिभा अतिशय बहरलेली होती. आणि त्याच काळात त्यांना कमला हे खंडकाव्य सुचलेलं होतं. त्यावेळेस त्यांनी तेथील जेलरला कागद आणि कलम मागितले होते, परंतु त्या उद्दाम अधिकाऱ्याने त्यांना मुद्दामच नकार दिला. आणि मग त्यांनी त्या काळकोठरीच्या छोट्या खिडकीतून दिसणाऱ्या मुक्त अशा आकाशाला विचारलेलं आहे. आणि मग आकाशानं त्यांना काय उत्तर दिलं ते आपण बघूया. त्यांनी आकाशाला विचारलंय, मला कागद भेटेल का? तेव्हा आकाश म्हणतंय, मी मुक्तामधला मुक्त, तू कैद्यामधला कैदी, माझेन तुझे व्हायचे ते सूर कसे संवादी. माझ्यावर लिहिली गीते या मंद समीरण लहरी, माझ्यावर चित्रित होते गरुडाची गर्द भरारी. जड लंगर तुझ्या पायी तू पीस कसा होणार, माझ्या उणे आहे योग्य भूमीला प्रश्न विचार. आकाश म्हणतंय की हे कैद्या, मी मात्र मुक्तामधला मुक्त आहे, अतिशय मुक्त आहे, प्रचंड आहे. आणि तू मात्र एक छोटा कैदी आहेस. त्यामुळे माझे आणि तुझे सूर कसे जुळणार आहेत, हा एक विसंवाद होईल. अरे, माझ्यावर अनेक कवींनी अनेक काव्य, अनेक गीते लिहिलेले आहेत. माझ्याबरोबर नेहमीच या वाऱ्याचे मंद लहरी भ्रमण करतात. माझ्यावर गरुडाची एक उंच भरारी चित्रित होते आणि त्यामुळं तुझं माझं निश्चितच जमणार नाही. जड लंगर तुझ्या पायी तू पीस कसा होणार, माझ्या उणे आहे योग्य भूमीला प्रश्न विचार. अरे, तुझ्या पायात जड असे साखळदंड आहेत, त्यामुळे तू पीस कसा काय होणार आहेस. त्याऐवजी माझ्याऐवजी तू भूमीला हा प्रश्न विचार, भूमीला विचार. पण कदाचित
ही भूमी पण त्यावेळेस इंग्रजांच्या ताब्यात असल्यामुळे अंदमानातली भूमीनं पण त्यांना नकार दिलेला आहे. आणि मग मात्र त्यांचा सात्विक संताप अतिशय त्यांच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत, त्याच्या ठिणग्या झालेल्या आहेत. आणि ज्याप्रमाणे मारुतीरायांनी लंका जाळली होती त्याचप्रमाणे त्यांच्या डोळ्यातून तो राग व्यक्त होत आहे. आभाळ म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही, मग विनायकांनी त्यांची आळवणी केली नाही. पापण्यात जळली लंका, लाह्यापरी आसू झाले, उच्चारण होण्याआधी उच्चाटन शब्दा आले. पापण्यात त्यांच्या अतिशय राग दाटलेला आहे आणि मारुतीरायाप्रमाणेच त्यांना राग आलेला आहे. आणि त्यातच ते म्हणतात की जन्म घ्यायच्या वेळी गंगेस हिमालय नाही. जन्म घ्यायच्या वेळी गंगेस हिमालय नाही, शाईन स्पर्शली असुनी हे अभंग नदीच्या वाही. अरे, माझ्या या कवितेचा प्रताप झेलायला कोण तयार होईल? त्या रागात ते पण म्हणतात की स्वर्गातून ज्याप्रमाणे पृथ्वीवर गंगोग झेलायला एक कणखर आणि बलदंड असा हिमालय तयार झाला, त्याप्रमाणे माझी कविता लिहायला कोण तयार होईल? किंवा तुकारामाची गाथा इंद्रायणीत जशी बुडवल्या गेली तसं कदाचित माझ्या या काव्याचं तर होणार नाही ना. हे काव्य जन्मण्या अगोदरच मरणार तर नाही ना. पण त्याच वेळेस दगडाची पार्थिव भिंत ती पुढे अकल्पित सरली, मी कागद झाले आहे चल लिही असे ती बदली. मी कागद झाले आहे चल लिही असे ते बदली. आणि त्यातच ती काळकोठडीची भिंत पुढे सरकलेली आहे आणि ती म्हणते की मी कागद व्हायला तयार आहे, तुझ्याजवळ जे काही असेल शिळा वगैरे त्याने तू माझ्यावर लिहायला सुरुवात कर. आणि अशा तऱ्हेने कमला या खंडकाव्याचा त्या भिंतीवर अगोदर लिहिल्या गेलेला आहे. आणि ही कविता इथे संपलेली आहे. आपणास जर ही कविता आवडली असेल तर कृपया या चॅनलला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.